पुढारी प्राईममध्ये आज सुरुवातीला बातमी आहे ती चलो मुंबईचा नारा देणाऱ्या जरांगे पाटलांची। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी हा नारा दिला आणि मराठा समाज तयारीला लागला। मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठीची ही तयारी सुरू झाली आहे, तर तिकडे सरकारच्या गोटातही हालचालींना वेग आलाय। बघूयात जरांगेंच्या इशाऱ्यानंतर कशी चक्र फिरलेत। जानेवारीला जे आंदोलन जे निघतोय पायी ते खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही, खूप टोकाचं आमरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर येणार आहे, तरी थांबत नाहीत लोक आता। आरक्षणाच्या लढ्याला धार आणण्यासाठी मराठा आंदोलकांनी शस्त्र परजण्यास सुरुवात केली। ट्रॅक्टरवर स्वार होत गावोगावी तयारीला वेग आलाय। लातूरच्या गादवड गावातून 70 ट्रॅक्टरसह 3 टँकर मुंबईकडे कूच करणार आहेत। नाशिकमध्येही मराठा बांधवांनी साखळी उपोषण स्थगित करत मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली। तर सातारा जिल्ह्यातूनही 10 लाखाहून अधिक मराठा बांधवांनी मुंबईकडे निघण्याचा निश्चय केलाय। मराठा क्रांती मोर्चा गादवडची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्व ट्रॅक्टर मालक 70 ट्रॅक्टर मालक आणि 3 टँकर मालक उपस्थित होते आणि या बैठकीत सगळ्यांनी 20 जानेवारीला निघण्याची तयारी आजपासून करायचं असं ठरवलंय आणि गादवडमधून 70 ट्रॅक्टर आणि 3 टँकर हे 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला निघणार आहेत। मुंबईला आम्ही कूच करणार। नेमकी काय तुमची पुढची दिशा कशी आहे? मराठ्यांची राजधानी म्हणजे काय असतं हे सरकारला आता दाखवून देतो। मराठा खडा तो सरकार से बडा। आता सरकारला एवढंच सांगायचे की तुम देख लेनो आंखों से, मराठा आएंगे लाखों से, लाखों से नाही कोटी से येणार। आता आम्ही करोडात मराठ्यांची कशी रॅली निघते हे सरकारनं बघावं। साताऱ्यातून कमीत कमी एक 10 लाख तरी मराठे गोळा करण्याची आमची मानस आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। सरकारी बंदी झुगारत राज्यभरातून हजारो ट्रॅक्टर आणि वाहनं मुंबईत धडकणार आहेत। मुंबई दौऱ्याचा मार्ग नक्की कसा असणार हे 20 डिसेंबरला शिक्कामोर्तब होणार आहे। 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार। अंतरवाली सराटी ते मुंबई असा रूट असणार। यासाठी टीम नेमल्या आहेत। 2 ते 3 टीम कडून सर्व मार्गांची पाहणी सुरू आहे। ट्रॅक्टर, ट्रक आणि जे काही वाहनं मिळतील ते घेऊन निघणार। मुंबईकडे जाण्यासाठी वाहनांची नोंदणी करायला सुरुवात। राहण्याची खाण्याची व्यवस्था गाड्यांमध्येच केली जाणार। साबण, तेल, कोलगेटसह गरजेच्या सर्व वस्तू सोबत घेऊन निघणार। पाऊस आल्यास अडचण होऊ नये म्हणून ताडपदरी सोबत असणार। मराठा समाज घरी थांबणार नाहीये, तुटून पडणारे खूप मराठा समाज येणार आहे, प्रचंड संख्येने। सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि आता नाही घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही। या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे। 20 जानेवारीचा अंतरवालीचे ते उद्यापर्यंत सगळा क्लिअर होईल असं आहे अंदाजा। बघूयात उद्या दिवसभरात, कालपासून सुरू होईल लिहिणं बघणं, सगळं रूट होईल। एखाद्या दिवशी उद्या 100%, नाही झालं तर परवा होईल। मनोज जरांगे 26 किंवा 27 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी तयारीला लागलेत। जरांगेंच्या उपोषणाच्या नियोजनासाठी पोलीस आयुक्तांसह महापालिका आयुक्त यांची भेट घेत पत्र देण्यात येणार आहे। तर दुसरीकडे मुंबईची डबेवाला कामगार संघटनाही जरांगेंच्या स्वागतासाठी सरसावली आहे। त्याचबरोबर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी संभाजीनगरमध्ये मनोज जरांगेंची भेट घेत पाठिंबा दिलाय। मनोज जरांगे पाटील 20 तारखेला मुंबईमध्ये उपोषण करण्यासाठी येणार आहेत। त्यांचं स्वागत मुंबईच्या वेशीवरती मुंबईच्या डबेवाला निश्चित करणार आहे, कारण मुंबईचा डबेवाला हा मराठा आहे। मुंबईचे डबेवाले पिढ्यानपिढ्या डबे वाहायचंच काम करतायत। जर मराठा आरक्षण मिळालं तर मुंबईच्या डबेवाल्यांच्या मुलांनाही शिक्षणामध्ये आरक्षण मिळेल, नोकरीचं आरक्षण मिळेल आणि खऱ्या अर्थानं विकासाचं दालन त्यांच्यासाठी उघडलं जाईल। सरकारनं ही वेळ मराठ्यांवर आणू नये आणि मराठ्यांना घुमवण्याचा फिरवण्याचा प्रयत्न करू नये। तातडीनं 20 तारखेच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, जेणेकरून या महाराष्ट्राचा आणि मुंबईचे जीवनमान ठप्प होणार नाही।
सरकारची प्रचंड फाटलेली या सगळ्या काळामध्ये, कारण मुंबईला एवढे करोडो लोक एकत्रित येणं म्हणजे महाराष्ट्राचं जीवनमान ठप्प होण्यासारखं आहे. त्यामुळे ही वेळ मराठ्यांवर आणि मनोज जरांगे पाटलांवर सरकारनं आणू नये अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे. दरम्यान मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम असल्यानं राज्य सरकार ऍक्टिव्ह मोडवर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 2 दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलवणार आहेत. मराठा समाजासाठी आतापर्यंत काय काय केलं याबाबतचा आढावा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेत पाठपुरावा करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने पण आता एक खिडकी आपल्याला ओपन केलेली आहे क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून. मला वाटतं तिथेही लवकरच आपला निर्णय लागेल. आपण मागासवर्गीय आयोग केलेला आहे, त्या संदर्भामध्ये ती चौकशी महिनाभरामध्ये पूर्ण होईल आणि त्यातून मराठा समाजाला निश्चित या ठिकाणी आरक्षण मिळेल अशी आमची भावना आहे. भूमिका शासनाची तीच आहे आणि म्हणून मला वाटतं महिनाभर सर्वांनी थोड्यांनी आता थोडा संयम ठेवावा आणि ज्यातून कुठेतरी असं विद्वेष पोहोचेल, कुठेतरी द्वेष भावना तयार होईल समाजात, असं कोणी वक्तव्य करू नये. गव्हर्नमेंट आमचे जे काही मंत्री जातात त्यांच्यावर चर्चा करतात, ते होम डिपार्टमेंट आणि बाकीचे जे त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत तो त्याचा विचार करतील. बाकी लोकशाही आहे, मोर्चा तर काढू शकतात, कुणी शांततेनं काढायला काही हरकत नाही. परंतु किती, कसा, कोणाला बरोबर घेऊन पुढे काय आहे हे सगळं जे आहे शासन त्या वेळेला ठरवतं, त्या वेळेला ते निर्णय घेतं. मनोज जरांगेंनी देशाच्या आर्थिक राजधानीत आंदोलनाचा एल्गार केलाय. त्यामुळे राज्य सरकारसह प्रशासनाची मोठी कसोटी असणार आहे. त्यामुळे सरकार काय पावलं उचलणार, 20 जानेवारीपर्यंत आरक्षण कसं देणार हे प्रश्न उपस्थित होत आहेत. सचिन जिरेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.